कधी कधी एक छोटासा क्षण आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कहाणी सांगून जातो। गेल्या 2 दिवसात सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे। एक मुलगी हातामध्ये हार घेऊन अचानक लाल परी समोर थांबते। ती आधी त्या एसटी बसला हार घालते आणि नंतर मग ड्रायव्हरला। पण फक्त हा व्हिडिओ नाही, हा आहे एका स्वप्नाचा प्रवास, एका बापाच्या कष्टाचा सन्मान। ही मुलगी आहे प्रतीक्षा तोडकर, जिची नुकतीच ठाणे विभागातून पोलीसपदी निवड झाली आणि त्या ड्रायव्हर सीटवर बसलेले व्यक्ती म्हणजे तिचे वडील, जे अनेक वर्ष एसटी सेवेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत। मी त्या पाठीमागे ओव्हरटाईम मिळतो, 4 रुपये ओव्हरटाईम मिळतो का तर मुलगीचा खर्च भागवायचा आहे, घर खर्च भागवायचा आहे। त्यामुळे मी डेली ओव्हरटाईम करायचा, 3-4 जणांवर ते मुलग्याला सांभाळी, त्यामुळे मी जास्त करू शकलो। म्हणजे जी फी असेल किंवा इतर काय असेल, मुलग्यानं पण तेवढा सपोर्ट दिला, माझ्या फॅमिली पण तेवढाच सपोर्ट दिला याच्यात। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या लाल परीचं तरी अतोनात हे उपकार आहेत माझ्यावर की तिच्यामुळे हे सगळं मी करू शकतो। वडिलांचं एकच स्वप्न होतं, माझी मुलगी पोलीस व्हावी, आणि त्या स्वप्नांसाठी त्यांनी केलं कष्ट। प्रतीक्षाने देखील दिवस रात्र मेहनत घेतली आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण झालं तेव्हा तिने तो आनंद साजरा केला थेट वडिलांच्या ऑन ड्युटी असलेल्या बसमध्ये, कारण तिच्यासाठी तोच होता खरा मंच आणि तेच होते तिचे खरे हिरो। 1-2-3 वेळा विचारलं मी अकॅडमीत जाऊ का, बाबा म्हटलं त्या अकॅडमीत जायचंच नाही, दिवाळीनंतर तुला सांगते मी तसं कर। बाबा म्हटलं अकॅडमीत राहू दे, एकदा हाईट बसत नाही म्हटल्यावर आता कशाला, लग्नच करूया म्हटलं। मी नकार द्यायला लागले सारखा, कारण मला करायचंच नव्हतं लग्न इतक्यात, कारण करिअर घडवायचं होतं, हळदीच्या आधी गुलाल लावायचंच होता, हे माझं नेमकं ठरलेलंच। एका जागा आलेला, त्या जागेसाठी नकार दिल्यामुळं पप्पांचा मी मार देखील खाल्लाय, मारले देखील मला। आणि मग हा व्हिडिओ फक्त पाहण्यासारखा नाही, तर प्रत्येकाला काहीतरी शिकवून जाणार आहे। स्वप्न कितीही मोठं असो, त्यामागचं कारण जर आपल्या माणसांचा आनंद असेल तर यशाला खरं मूल्य मिळतं। एक मुलगी हातात हार घेऊन लालपरी अचानक थांबवते, लालपरीला हार अर्पण करते आणि स्वतःच्या वडिलांना म्हणजेच त्या लालपरीच्या ड्रायव्हरना खाली उतरवते आणि गुलाला त्यांच्या अंगावरती गुलालाची उधळण करते। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो, कारण एका मुलीच्या यशाची गाथा त्याच्या पाठीमागे लिहिलेली आहे। भरती झाल्यानंतर स्वतःचे वडील, जे लालपरीचे सेवक म्हणता येईल त्यांना, ते लालपरीचे सेवक चालक त्यांना खाली उतरवून तिने त्यांचा तो सन्मान केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतोय। नेमका ती मुलगी कोण आहे, ते लालपरीचे जे चालक आहेत त्यांचा तिच्या यशामध्ये काय सिंहाचा वाटा आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहे ज्या लालपरीच्या चालकांची मुलगी, जिने गुलाल उधळला, ती प्रतीक्षा तोडकर, आणि ज्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीने हा गुलाल हाती आला ते संजय तोडकर, म्हणजेच लालपरीचे चालक आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम तुमच्या दोघांचे खूप सारे अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना पण। तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय, कारण त्याच्या पाठीमागे तुमच्या दोघांची पण मेहनतच आहे, पण तीही मेहनत आम्हाला केके न्यूजच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। सर्वप्रथम प्रतीक्षा, मला तुझा प्रश्न आहे की तू ठाणे ग्रामीणपदी पोलीस म्हणून तू नियुक्त झालीस, पण तुझा तो जल्लोषाचा प्रकार तो फार वेगळा होता, फार युनिक पद्धतीने तो पाहायला मिळाला। काय नेमकी कल्पना होती ती की तू भरती झालीस आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांच्या ऑन ड्युटी त्यांना ते सरप्राईज तू दिलंस, काय होता तो अनुभव तुझा? माझं एक स्वप्नच होतं की मी पोलीस भरती झाल्यानंतर की पप्पा ऑन ड्युटी असतानाच त्यांना एक स्पेशल सरप्राईज द्यायचं, तर त्यामुळे ते मी घडवून आणलं सगळं। ज्यावेळेला तुझे वडील ऑन ड्युटी होते त्यावेळेचं प्लॅनिंग ऐकायचं आहे मला, कारण मी ऑफ कॅमेरा पण तुझ्या वडिलांची चर्चा केली होती, त्यांना पण थोडीशी पुसटशी याची अजिबात कल्पना नव्हती। काय प्लॅनिंग कसं केलं तुम्ही ते पूर्ण? प्लॅनिंग म्हणजे असं केलं की भावाला म्हटले पप्पांना डबा द्यायलाच जायला लागते दररोज, म्हटले पप्पा आता येणारच आहे तिथून, तर म्हटले फक्त व्हिडिओ कर तू, मी एक हार अर्पण करते आणि गुलाल उधळते, त्यासाठी एवढं सगळं केलं। पण तुला थोडी कल्पना होती की तो इतका व्हायरल होईल? नाही, इतका व्हायरल होईल एवढी काय म्हणजे इमॅजिन सुद्धा केलेलं नव्हतं मी। अगदीच सर, तुमच्याशी मला बोलायचं आहे। गेली कित्येक वर्ष तुम्ही लालपरीची सेवा करताय, अनेकांना त्यांच्या घरी तुम्ही सुखरूप पोहोचवलं, त्यांची स्वप्न त्यांनी पूर्ण केली, पण आज तुमचं स्वप्न तुमच्या मुलीने पूर्ण केलेलं आहे आणि त्याच लालपरीची सेवा करून, त्याला पुष्पहार अर्पण करून, तुमच्या चरणी तोच गुलाल ऑन ड्युटी असताना उधळून तुमच्या मुलीने एक तुमचं स्वप्न पूर्ण केलं, तिचं स्वप्न पूर्ण केलं। काय बोलाल याबद्दल? मी प्रथमतः एसटी बद्दल बोलेन की एसटीशी मी एकनिष्ठ आहे, प्रथमतः एसटीशी एकनिष्ठ आहे।
जी काय सर्व्हिस लावतील ऑन म्हणजे ड्युटी काय लावतील ती कधी नाकारली नाही. मग ती मुंबई असो, मुरुम असो किंवा कोणतीही नोकरी असेल, कोणत्याही अधिकाऱ्याला मी करत नाही हा शब्द काढला नाही. आणि ड्युटी चालू झाल्यानंतर कोणत्याही स्टॉपला कोणतीही व्यक्ती असू दे, जेंट्स लेडीज कोणी असू दे, बिना स्टॉपच्या जागेला पण मी गाडी थांबवतो. आज तागायत जिथं स्टॉप नाही तिथं पण मी लोक घेतो, त्यांची अगदी मनापासून सेवा करतो, अगदी मनापासून. की कोणते लोकांना कधीही उद्धट बोललो नाही, वागलो नाही. रस्त्याला कोण जर काय बोललं तरीही कुणाला मी बोललो नाही. पण सेवा ही मी एकदम प्रामाणिक देतो, एकदम प्रामाणिक. म्हणजे आयुष्यात माझी अशी मी म्हणजे माझ्यासारखा तरी मी म्हणणार नाही की ड्रायव्हर असा कोण भेटणार नाही. कधीही कोणावर चिडलो नाही. आणि विशेष म्हणजे मी एसटीशी जेवढं प्रामाणिक राहिलो तेवढं मला फळ माझ्या मुलगीनं अतोनात दिलं की अख्ख्या महाराष्ट्रात मला तिनं प्रसिद्ध केलं. स्वतः झाली, परत मला पण प्रसिद्ध केलं, माझ्या एसटी महामंडळाला पण प्रसिद्ध केलं. एवढं मी बोलन. तुम्हाला जेव्हा ती गोष्ट कळली की तुमची मुलगी पोलीस झालेली आहे, तुमच्या अंगावरती वर्दी आहे, ती महाराष्ट्राची सेवा जी लालपरी करते त्या लालपरीची सेवा तुम्ही करताय ती वर्दी आहे. आणि जनसामान्यांची सेवा करण्यासाठी पोलिसकीची एक खाकी वर्दी जी असते ती आता इथून पुढे तुमच्या मुलीच्या अंगावर असणार आहे. काय प्रतिक्रिया द्याल याबद्दल? आता ती सर्व्हिस जॉब लागली किंवा तिनं हा जो युनिफॉर्म घालणार की तिला एकच मी सांगेन की बा तू आयुष्यभर जशी मी प्रामाणिक सर्व्हिस केली, प्रामाणिक लोकांसाठी सेवा केली, तशी तू आयुष्यभर सर्व्हिस जोपर्यंत आहे तोपर्यंत तशी प्रामाणिक सर्व्हिस कर. कधीही कोणते इतर प्रकारात किंवा दुसऱ्या ह्याच्यात काही नको, फक्त सर्व्हिस ही प्रामाणिक केली पाहिजे. अगदीच प्रामाणिक सर्व्हिस तर होईलच, पण मला तुझ्याकडून ऐकायची आहे की तू कशी मेहनत घेतलीस, काय हे स्वप्न कधीपासून बघितलं होतंस की तू पोलीस भरती व्हायचं आहे असं? म्हणजे आमच्या शाळेत एक मुलगी PSI आलेली. अधिकारी हा शब्द म्हणजे काहीच माहिती नव्हतं मला, पण अधिकारी व्हायचं होतं हे निश्चित होतं. पप्पा एकदा म्हटलेलं की मुलगीला काय पण केली तर PSIच बनवणार. तर PSI बनायचं म्हणजे स्वप्न आहे आणि होतं. तर म्हटलं काय पण होऊन दे पण अधिकारी बनायचं आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं. माझं हे स्वप्न शाळेला असल्यापासूनच आहे. पप्पांचं अपूर्ण स्वप्न आहे हे पोलीस होण्याचं, त्यामुळे मला ते पूर्ण करावंसं वाटलं. आणि 10वी झाल्यानंतर मी 11वी-12वी सायन्स केलं. सायन्स केल्यानंतर एक ऍड आली की महिला करिअर अकॅडमी निघाली. जर महिला हा शब्द नसता तर मी कदाचित पोलीस नसते. महिला या शब्दामुळे मला अकॅडमीत विश्वास ठेवून अकॅडमीत पाठवली. अकॅडमीत पाठवल्यानंतर 1 वर्ष अकॅडमीत गेले. 1 वर्ष झाल्यानंतर भरतीची ऍड आली. भरतीचा फॉर्म मी पहिला सिंधुदुर्गला भरलेला. सिंधुदुर्गमध्ये माझी 154.7 इंच हाईट बसली. तिथून हाईटमधनं बाहेर काढलं आणि मी घरी आले. मला 1 वर्ष तरी अकॅडमीत पप्पांनी पाठवलीच नाही. माझा एक पुणे जेलला फॉर्म होता. तिथे सर म्हटलं फक्त एकदा ट्राय करून ये, फक्त तुझी हाईट बसते का बघ, फक्त हाईट बसते का यासाठी तू भरतीला जा, रनिंग वगैरे काय देऊ नकोस. मग पप्पांना म्हटलं की फक्त हाईट बसत्या का बघून येऊया पुण्याला जाऊन. पुण्याला गेल्यानंतर हाईट बसली, माझी एक काटोकाट बसली. हा बात समजले की हाईट बसते, आपण काहीतरी करू शकतोय. निदान आता नाही चान्स दिला तर एक 10 वर्षांनी का विना मी भरती करेन. तर आणि परत मी 6 महिने घरातच थांबले. पप्पांनी काय अकॅडमीत पाठवलंच नाही. आणि परत मला समजले की दिवाळीला ऍड पडणार आहे. पप्पांना म्हटलं सप्टेंबरला गौरी गणपती झाल्यानंतर मी अकॅडमीत जाते, फक्त मला लास्ट चान्स द्या. झालं तर झालं, नाही झालं तर मग पुढचं आपण बघू. मला लास्ट चान्स द्या म्हणताना मग मी अकॅडमीमध्ये गेले. परत माझं रुटीन आहे तसं चालू झालं, स्टडी, रनिंग वगैरे. 2 टाइम रनिंग होतं आमचं. परत रुटीन चालू झाल्यानंतर भरतीची ऍड नोव्हेंबरला पडली. 26 नोव्हेंबरला मी फॉर्म भरला ठाणे ग्रामीणला. की मी पूर्ण माहिती काढली की बाबा हाईटचं तिथं काय आहे का, हाईट बसलीच पाहिजे, कारण प्रॉब्लेम मेन हाईटचाच होता. तर नोव्हेंबरला मी 26 नोव्हेंबरला फॉर्म भरला. माझी फिजिकलची डेट 26 फेब्रुवारीला आली. 2-3 महिन्यानं आली. 26 फेब्रुवारीला मी ठाणे ग्रामीणला फिजिकल दिलं. 29 मार्चला पेपर दिला आणि आता 19 एप्रिलला रिझल्ट लागला. मला तुमच्याकडून पण जाणून घ्यायचं आहे, लालपरीचं एक आपलं वैशिष्ट्य आहे, टायमाची फार पक्की असते ती. त्याचं टायमात कधी मागे पुढे तुम्ही लोक कधी होऊ देत नाही, कारण कित्येक लोकांना सुखरूप त्यांच्या स्थानापर्यंत पोहोचायचं असतं. जसे तिथे नियम तुम्ही पाळता तसे तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा तिच्या बाबतीत काय नियम वगैरे याच्या आधी लावले होते का? नाही, मी मुलांना, मुलगी असो किंवा मुलगा असो, मी त्यांना फोर्स केला नाही. फक्त एकच सांगणार मुलगीला, बा तू जे काय करतीस ते अगदी मनापासून कोणतेही काम, तू आता अभ्यास करते ना, मनापासून अभ्यास करायचा. ग्राउंड जर म्हणजे ग्राउंडचं प्रॅक्टिस करते तर मनापासून करायचं. कोण सांगते म्हणून स्वतःच्या मनापासून जर केलं तर जिद्द पुरी होती.
ग्राउंड जो ज्यावेळी तुझे फिजिकल आहे, एकच जाताना फिजिकलला सांगितलं की मी हे ग्राउंड मारतो किंवा मी गोळा टाकतो, हे तू डोक्यात ठेवलंस तर तू 100% फिजिकल मारू शकतेस, एवढंच त्याला मी सांगितलं. कारण मी बघितलं तर मी एक उत्कृष्ट खेळाडू आहे, कबड्डी प्लेअर आहे मी. तीन वर्षे मी कोल्हापूरला प्रॅक्टिस जायचो कबड्डी खेळायला. गावात मुलं नसायची त्यामुळे मी तारा आणि स्पोर्टला जायचो. तिथं फक्त महिला होत्या मुलींना. म्हणजे तिथं बघितलं तर उमा भोसले भारतीय टीममध्ये खेळायली मुलगी होती, मुक्ता चौले, अशा बऱ्याच मुली होत्या. त्यांच्यावर मी प्रॅक्टिस करायचो. मग इकडं खेळायचं, मग कधी कॉलेज मार्फत खेळायचं, पण त्यात मी करिअर करू शकलो नाही, त्यात मागं राहिलो मी. पण मी मुलं गावात घडवायचा प्रयत्न केला 1, 2, 3 वर्षे 4 वर्षे, की ग्राउंडवर मुलं बोलवून, पण ती मुलं ऐकाय नाहीत. म्हणून तुम्ही विषय गोल केला. मी फक्त आपल्या मुलांना ज्ञान देत राहिलो, मुलगी असो किंवा मुलगा असो, ह्या पद्धतीने तुम्ही जावा, ह्या पद्धतीने तुम्ही राहा, आयुष्याचं कल्याण होईल. विशेष म्हणजे मी मुलगी किंवा मुलग्यानं माझ्याकडे मोबाईल मागितला आणि मी दिला पण नाही. कारण आता मी हल्ली बघतो एसटीचं स्टेअरिंगवर मुली वर येताना बॅग आपली सांभाळणार नाहीत, पण ती फोन सांभाळतात. म्हणजे सरासरी बघितलं तर सगळ्या आई वडिलांनी प्रत्येक मुलग्याकडे आणि मुलगीच्या हातात फोन आहे, पण माझ्याकडे हिने मागितला पण नाही, मुलगीनं नाही किंवा मुलग्यानं माझ्याकडे फोन मागितलं नाही. त्यामुळं त्यांचं लक्ष त्या फोनात न राहता त्यांचं करिअर लक्ष राहिलं मुलगीचं. हे सगळ्यात विशेष गोष्ट आहे. तुम्हाला एक महत्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा जो झाला जल्लोष बसच्या समोर, गुलाल वगैरे उधळला, बसला हार घातला, तुम्हालाही घातला, तुमच्यासोबत बसमध्ये तेव्हा प्रभा अशी होते आणि व्हिडिओमध्ये पण दिसते. सोहळा झाल्यानंतर, तो जल्लोष झाल्यानंतर बसमध्ये बसला, मग एक लोकांची प्रतिक्रिया यायला चालू झाल्या असतील ना त्यानंतर, ते काय म्हणत होते? लोक म्हणले काय विशेष काय, म्हणजे रिटायर झाला की काय, रिटायर काय, तर त्यांना म्हणलो मुलगी माझी पोलीस झाली, पण हे मला माहित नाही. म्हणलो मुलगीनं अचानक मला तिनं गिफ्ट दिली म्हणलो ही, की बाबा निकाल लागला आणि मी पोलीस झालोय, हे ती सांगायसाठी मला तिनं आगळ्या वेगळ्या प्रकारे तिनं मला हे दिलं, एक गिफ्ट दिली म्हणलो. त्यामुळे लोकांनी मला जाताना, प्रत्येक लोकांनी उतरताना जाताना थँक्स, कोण हातात दिलं, कोणी काय केलं, कोणी, म्हणजे प्रत्येकाची प्रतिक्रिया उतरत सांगित गेलीत लोक बरीच. तो एक अभिमानाचा क्षण असतो कुठल्याही बापासाठी ना, की आपण जे काम करतो, जी सेवा करतो, आणि त्याची सेवा करण्याची आपल्या मुलीलाही संधी भेटते. आणि खूप छान पद्धतीने तो व्हिडिओ आम्ही सुद्धा बघितलेला आहे. पण मला तुलाही विचारायचं आहे की हा सोन्याचा दिवस येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कधी कधी तुझ्या वडिलांना पण माहिती नसेल, पण एक अपयश वगैरे नशिबात आल्यानंतर तू पण खचून गेली असतील. कसा तू त्या वेळेला, त्या टाइमला तू स्वतःला कसं सावरलंस, कसं स्वतःला पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा प्रवृत्ती केलीस? माझी हाईट बसल्यानंतर मला घरीच आणण्यात आलं. 1 वर्ष सारखं म्हणजे 1-2-3 वेळा विचारलं मी अकॅडमीत जाऊ का. बाबा म्हटलं त्या अकॅडमीत जायचंच नाही, दिवाळीनंतर तुला सांगते मी तसं कर. बाबा म्हटलं अकॅडमीत राहू दे, एकदा हाईट बसत नाही म्हटल्यावर आता कशाला, लग्नच करूया म्हटलं. आता म्हटलं, आता तर माझं 20 वय चालू होतं, ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नव्हतं. लग्न हा म्हणजे खूप लाईफ मधला मोठा विषय. मग तरी पण मी लग्नाला तयार झाले. मग स्थळ यायला लागली तरी पण, आणि मी नकार द्यायला लागली सारखा, कारण मला करायचंच नव्हतं लग्न इतक्यात, कारण करिअर घडवायचं होतं. हळदीच्या आधी गुलाल लावायचंच होता, हे माझं नेमकं ठरलेलंच. मग स्थळ यायला लागलेली, एका जागा आलेला, त्या जागेसाठी नकार दिल्यामुळं पप्पांचा मी मार देखील खाल्लाय, मारले देखील मला. आणि मग तो मार खाल्ली नसतीस तर आज इथे नसतीस कदाचित. का तुम्ही त्यावेळेला लग्नासाठी जबरदस्ती केली नसती तर हिने एवढी जिद्द पकडलीच नसती की आता हळदीच्या आधी एकदा तरी गुलाल लावायचाय, आणि तो लावून घेतलास. खूप छान वाटतं. परत म्हटलं काय नाही, जरा शांत वातावरण घरातलं होऊ दे, आणि एकदा आपण विचारूया, एकदा चान्स भेटतोय का बघूया, लास्टचा का विना. लग्न काय करायचंच नव्हतं. मग तरी पण आणि विचारलं मी, मग टायपिंगला जाऊ का असं विचारलं. आता म्हटलं घरात बसण्यापेक्षा काय करायचं, टायपिंग तरी कम्प्लीट होईल. मग पप्पांना म्हटलं मी टायपिंगला जाऊ काय. पप्पा म्हटलं जा. चुलते म्हणले तुझ्या मुलगीवर काही विश्वास नाही, तुझ्या मुलगीला काही बाहेर पाठवू नकोस तू. पप्पा म्हटलं बाकीची काय बोलताय त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, माझा तुझ्यावर विश्वास आहे ना, तू बिंदास्त राहा, मी तुला सपोर्ट करतो. मी फक्त पप्पांचं ऐकलं आणि मी मग टायपिंगला गेले. भरती पडणार आहे असं समजल्यानंतर टायपिंग मध्येच बंद झालं. सर म्हणलं काय पण कर, तू ये अकॅडमीत, एक चान्स बघ, म्हणजे हाईट बसली तर काय चांगलंच होईल. मग परत मी अकॅडमीत गेले आणि मग पुढे आणि असं चालू झालं रुटीन माझं. मला एक गोष्ट आवर्जून विचारायची आहे
की बरेच लोक असे असतात की 1-2 भरती ट्राय करतात आणि नंतर ते खचल्यासारखे होतात. कारण असं होतं ना की बाबा या वेळा हाईट नाही बसली, पुढच्या वेळेला 1 मार्क 2 कमी पडले, असं खचून जातात. बऱ्याच गोष्टी आपण बघतो की सध्या तरी एक 8 दिवसापूर्वी एका मुलीने आत्महत्या पण केली आणि फार कमी वयाची 19-20 वर्षाची मुलगी होती. तर तू त्याच्यातून पुढे जाऊन यशापर्यंत पोहोचलेली आहेस. तू काय संदेश देशील अशा मुलांना जे की आता खूप मेहनतीने भरतीवरती कॉन्सन्ट्रेट करतायत? तर भरती हा असं क्षेत्र आहे की ते एकदा नाद लागला की तो काही सुटत नाही, असं मी म्हणते. त्यामुळं डिप्रेशनमध्ये मुलं जात आहेत, तर त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. हा नाही बाबा आज नाही झालं तर उद्या नक्की होईलच. वर्दी ही अशी गोष्ट आहे लाईफमध्ये येतेच, फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि तुमचं कष्टाला फळ येतच कधी ना कधी. आता आज कित्येक मुलं आज 10 वर्षानं पोलीस भरतीत म्हणजे यशस्वी झाल्यात, तर तुम्ही खचून जाऊ नकोसा. एक मार्क आणि एक सेकंड महत्वाचा आहे. तर सातत्य ठेवलं तर कधीतरी यश मिळेलच. फक्त घरच्यांना हळद लावायच्या आधी गुलाल लावा, बस एवढंच सांगेन. अगदीच. तुम्हाला पण ह्याच संदर्भात विचारायचं आहे मला की मुलं ना जेव्हा भरतीची प्रॅक्टिस करत असतात, मुली करत असतात, त्यावेळेला घरच्यांचं कुठे होतं की 1-2 प्रयत्न केल्यानंतर काही घरचे असतात आता ठीक आहे थांब लग्नाचं बघूया, नाहीतर काम कर कुठेतरी कंपनीत जॉब कर, असं कुठेतरी एक फेस येतो. तर तुम्ही पण लग्नाचा घाट घातलाच होता आणि तिने तुम्हाला खोटं ठरवलंय, ही एक उत्तम गोष्ट झाली. पण एक सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या पालकांना तुम्ही काय सांगाल की जे असे मुलांना पटदिशी निर्णय बदलायला लावतात? काही शेवटपर्यंत सोबत राहतात, पण काही मध्येच मुलांना निर्णय बदलायला लावतात, कारण 1-2 अपयशाचं ते कारण राहून जातं. तर काय सांगाल त्यांना? जेणेकरून प्रत्येक पालकानं आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा. मुळात पाल्यावर विश्वास जर ठेवला तर 100% पाल्य आपलं कार्य करतं. मी विश्वास नाही ठेवला, मी विश्वास हिच्यावर पण नाही ठेवला. मी बळीप सर जे आहेत एकवेल अकॅडमीचे संस्थापक, तिने मला एक कॉल केला की मुलगी होऊ शकते. मी सरांना म्हणतो नाही सर मी आता पाठवत, मी लग्न करणार आहे. सर काय मला म्हणले तुम्ही लग्न करा, मुलगी तुमची आहे, लग्न ते करायलाच पाहिजे तुम्हाला, त्याच्याशी काय नाही, फक्त एक वेळ मुलगीला चान्स द्या. मी सांगतोय म्हणून एक वेळ चान्स द्या आणि नंतर तुम्ही लग्न करा, माझी काय हरकत नाही. ठीक आहे सर म्हणून तुम्ही सांगताय तर मी मुलगीला 2 दिवसात पाठवतो. 2-3 दिवसात मी काय केलं, बाळ तुझा आता आवर आणि अकॅडमीत हजर हो. मी जरा खुश झाली म्हणल्यानंतर म्हणलो ठीक आहे जाते ना जाऊ दे. पण प्रत्येक आई वडिलांनी की लगेच खचून जाऊ नये. प्रत्येक मुलग्यावर किंवा मुलगीवर तिने विश्वास ठेवावा, किंवा माझा मुलगा म्हणतोय ना किंवा मुलगी म्हणते ना मी हे करून दाखवतोय, 1-2 नाही 4 द्या 5 त्यांच्या, त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. ताबडतोब निर्णय कुठल्या पालकांनी घेऊन ये. अगदीच. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. पण एक गोष्ट आवर्जून तुम्हा दोघांना सांगते की जे म्हणतात की एखाद्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते त्याला मिळतं, आणि नशीब बाप लिहितो. कधी बापाच्या कष्टातून ते नशीब लिहिलं जातं, आणि तुझं नशीब त्यांनी लिहिलं होतं, जी तुम्ही आयुष्यभर लालपरीची सेवा केली. कदाचित मला माहिती नाही देव असतो की नसतो, पण लालपरीचा पण आशीर्वाद तुमच्या पाठीमागे तो राहिला. म्हणून लालपरीवर बोलायचं म्हणलं तर आज सुद्धा मी सकाळी 6 किंवा 7ला जर ड्युटी चालू झाली तर रात्री 11:30 पर्यंत मी आज ड्युटी रोज करतो. 18 तास लागू, 19 तास लागू दे, 16 तास लागू दे. मी त्या पाठीमागे ओव्हरटाईम मिळतो, 4 रुपये ओव्हरटाईम मिळतो. का तर मुलगीचा खर्च भागवायचा आहे, घर खर्च भागवायचा आहे. त्यामुळे मी डेली ओव्हरटाईम करायचा. विशेष म्हणजे या 6-7 महिन्यात तरी मला मुलग्यानं साथ दिली की पप्पा ओव्हरटाईम करतात ना, तो मग क्लासला जातो, जिमला जातो, आणि 3-4 जणांवर ते मुलग्यानं सांभाळली. त्यामुळे मी जास्त करू शकलो. म्हणजे जी फी असेल किंवा इतर काय असेल, मुलग्यानं पण तेवढा सपोर्ट दिला, माझ्या फॅमिली पण तेवढाच सपोर्ट दिला. की फॅमिली कधी म्हणली नाही मी आज गेलो तर 6 दिवसांनी मी घरी येतो, 7 दिवसांनी मी घरी येतो. फक्त 2 टाइम डबा द्यायची फॅमिली. माझा जेवढा हे आहे वाटा तेवढाच माझ्या मुलग्याचा पण आहे, माझ्या बायकोचा पण तेवढाच वाटा आहे ह्याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या लालपरीचं तरी अतोनात हे उपकार आहेत माझ्यावर की तिच्यामुळे हे सगळं मी करू शकतो. लालपरी बरोबरच एक महत्वाचा प्रश्न राहून गेला. तू मगासपासून बोलतेस तू अकॅडमीमध्ये गेलीस, ती कोणती अकॅडमी आहे आणि कशा पद्धतीने तुला तिथे मार्गदर्शन कोणाकोणाचं भेटलं हे नक्की ऐकायला आवडेल. एकलव्य महिला करिअर अकॅडमी बळपवाडी, श्री आबासू बळीप सर. फक्त महिलांना तिथं मार्गदर्शन भेटतं. 1 नंबर अकॅडमी आहे. पूर्ण शेड्यूल त्यांचं म्हणजे शेड्यूल 1 नंबर आहे त्यांचं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत शेड्यूल आहे त्यांचं. आणि फिजिकल पण म्हणजे भागात जर म्हटलं त्या मासुरीच्या साईडला भागात म्हटलं तर एकमेव अकॅडमी आहे की
त्यांना मुलींना शिक्षण एक सीसीटीव्ही अंडर आम्ही होतो. सीसीटीव्ही अंडर मुली आहेत, त्यामुळं पालकांना काहीच चिंता नाही मुलींची की घाबरण्याची काहीच गरज नाही. मुली तिथं त्यांच्या सुरक्षित आहेत. आणि सरांचं खूप मनापासून आभार मानते. जर सरांनी अकॅडमीला महिला हा शब्द दिला नसता तर आज मी कदाचित पोलीस नसते. महिला या शब्दामुळे कित्येक मुलींचे स्वप्न साकार झालेत. तर खरंच सर मनापासून धन्यवाद. अगदीच अगदीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल. मी मगाशीच सांगितलं की तुम्ही लालपरीची सेवा केली म्हणून कदाचित ते दान तुमच्या पदरात पडलंय. लालपरीबद्दल सांगायचं म्हटलं तर ठाण्याचा प्रवास खूप भरपूर म्हणजे जास्तच आहे. 10 तास लागतात ठाण्याला जायला. मैत्रिणी म्हणायला लागले की आपण स्लीपर ट्रॅव्हलनं जाऊया किंवा ट्रेननं जाऊया. मी म्हंटल बघा ट्रॅव्हल वगैरे स्लीपर वगैरे काहीच नाही, लालपरीनंच जाऊया आणि माझं शेवट लालपरीत चांगलं करणार आहे. माझा प्रवास ठाण्याचा ग्राउंडला असो लेकीला असो मी लालपरीनेच केलाय. अरे खूप सुंदर गोष्ट आहे ही. पण ही याच्याबरोबर तुझा जो प्रवास होता खरंच तर खूप खडतर होता. खाल्लेला मार सुद्धा इथपर्यंत खेचून घेऊन आला तुम्ही. आणि कदाचित तुम्ही तो दिला नसता तर ही एवढी जिद्दीने पेटून उठलीच नसती. त्या गुलालात सुद्धा खूप ढग आहे जी हिच्यात रखरखत होती त्यावेळेला त्या मारामुळे. आणि तू यशापर्यंत जाऊन पोहोचलीस. खूप साऱ्या शुभेच्छा केके न्यूजच्या संपूर्ण परिवारातर्फे. आणि तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सेवानिवृत्ती कदाचित जवळ आली असेल आता. अजून 7 वर्ष. 7 वर्षात तुमची मुलगी आता ज्या पोस्टवर आहे कदाचित त्याच्या पुढच्या पदावरती असेल. एक वेगळा अजून टप्पा तिने त्या वेळात पूर्ण केलेला असेल. आणि असाच पूर्ण करू यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही इतका वेळ देऊन मुलाखत दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.